ओव्हरलोड वाहनांच्या नावाखाली वरोरा चंद्रपूर बल्लारपूर बामणी टोल नाक्यावर तब्बल 150 कोटी रुपयांची बेकायदेशीर वसुली झाल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाचे चंद्रपूर लोकसभा संघटक मुकेश जीवतोडे यांनी केलाय। करारात कोणतीही तरतूद नसताना शून्य ओव्हरवेट आणि 10% कमी अतिरिक्त वजन असलेल्या वाहनांकडूनही अतिरिक्त टोल वसूल केल्याचा दावा करण्यात आला आहे। 2014 ते 2025 या काळात दररोज 2 ते 3 लाख रुपयांची वसुली झाल्याचा आरोप आहे। आरटीआय मधून माहिती मागवल्यानंतर टोलच्या संगणक प्रणालीतील जुना डेटा टेक्निकल एररच्या नावाखाली बदलण्यात आल्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचाही दावा जीवतोडे यांच्याकडून करण्यात आला आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचे डिजिटल फॉरेन्सिक ऑडिट करून सीबीआयच्या मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। जे त्यांचं कन्सेशन ॲग्रीमेंट होतं त्याच्या व्यतिरिक्त फास्टॅग मधून जे पैसे कटतात ते पैसे सोडून ओव्हरलोडच्या नावाखाली जवळपास 2 ते 3 लाख रुपये रोजची वसुली 2014 पासून 2025 पर्यंत झाली। आणि ज्या वेळेला आम्ही पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटला रीतसर तक्रार केली पुराव्यासहित, त्यावेळेला त्यांनी तिथले सगळे सॉफ्टवेअर चेंज केले, सगळे दस्तावेज निस्तनाबूत केले तिथले। आणि पीडब्ल्यूडी डिपार्टमेंटनी त्यांना जेव्हा पत्रव्यवहार केला तर त्यांनी असं उत्तर दिलं की सॉफ्टवेअरच्या चुकीमुळे हे पैसे घेण्यात आले, परंतु हे काही ऑथेंटिक उत्तर नाही आहे। त्याच्यामुळं या 12 ते 13 वर्षाच्या कालावधीमध्ये रोजचे 3 लाख रुपये जरी पकडले आपण तरी जवळपास 150 कोटीचा हा ऑथेंटिक घोटाळा आहे। तरी या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे, एसआयटी स्थापन झाली पाहिजे आणि सीबीआय मार्फत सुद्धा या टोलची चौकशी झाली पाहिजे, हे आमची मागणी आहे। राजकीय दबाव 100% आहे, कारण की जर तुम्ही प्रत्येक पक्षाच्या त्यांना जे पैसे फंडिंग झालेले आहे ते जर लिस्ट चेक केली तर त्याच्यामध्ये या टोलवरून 15 करोड रुपये एक नंबरमध्ये देण्यात आले आहे। तर हे 15 करोड रुपये जर तुम्ही एखाद्या पक्षाला देऊन राहिले आहे एक नंबरमध्ये, तर हे पैसे नेमके कुठून आहे याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे। आणि वेळ आली त्या वेळेला मी पूर्ण त्या स्लिप्स आणि ते पुरावे सगळे जनतेसमोर आणि मीडियासमोर मांडणार।